नमस्कार. मी चंद्रकांत शिंदे. शिंदे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण SI सिस्टीम आणि CGS सिस्टीम हे काय आहेत बघणार आहोत. काय बघा की विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळेला हे युनिट विचारलं ना की ते त्यांच्या लक्षात राहत नाही आणि ते काय आहे ना की ते कळत नाही अजिबात. आपल्याला का विचारतात, हा आपल्या अन्याय अत्याचार का चाललेला आहे हे समजत नाही आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण या युनिटच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आता पहा, जगामध्ये MKS म्हणजेच SI सिस्टीम, यालाच इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट म्हणतात, म्हणजे SI सिस्टीम. आणि MKS पद्धत पण म्हणतात, MKS युनिट पण म्हणतात त्याला. आणि दुसरं आहे CGS युनिट. आता हे नक्की काय आहे बा, तर प्रत्येक देशाने किंवा प्रत्येक संस्कृतीने आपापल्या पद्धतीने मोजायला सुरुवात केली. जसं की भारतामध्ये पहिलं दोरीने मोजायचे, हाताचं एक असं अंतर घेऊन मोजायचे, किंवा एखादी व्यक्ती आहे त्याने जर हात वर केला तर ते जे अंतर आहे त्याला पुरुष म्हणायचे. तर पूर्वीच्या काळी जी विहिरीची लांबी मोजायची ती पुरुषमध्ये मोजायची. खूप काय अशा पद्धती होत्या की ज्याच्यामुळं आपण अंतर मोजायचो. असं नाही की भारतामध्ये ना एकदम व्यवस्थित अंतर नव्हतं. भारतामध्ये सुद्धा, कारण जुनी जर मंदिरं पाहिली, जुने जर वाडे पाहिले, तर त्यांचं जर माप घेतलं ना आपण तर 1 सेंटीमीटर सुद्धा इकडे तिकडे होत नाही. एवढं एकदम ॲक्युरेट माप आहे. मग हे काळाच्या ओघामध्ये या सगळ्या मापन पद्धती नष्ट झाल्या, कारण ती जी सिव्हिलायझेशन आहे ते त्या काळामध्ये नष्ट झालं. नंतरच्या काळामध्ये लोक पारतंत्र्यात गेली, आपल्यावर मुघलांनी आणि इंग्रजांनी आक्रमण केलं, त्यामुळं आपण आपल्या काही जुन्या पद्धती विसरून गेलो. त्यानंतर आपले विद्यापीठं जाळली गेली, नालंदा विद्यापीठ असेल, असे भरपूर आक्रमण झाले. त्याच्यामुळं आपलं बरंचसा डेटा हा गेला वायाला. त्यामुळं भारतातल्या मापन पद्धती आपल्याला माहितीच नाहीत, मूळ पद्धती कोणत्या आहेत त्या. परंतु तरी पण आपल्याकडे काही पद्धती होत्या ज्या खेड्यापाड्यांमध्ये मोजमाप करतात. परंतु हे मोजमाप ॲक्युरेट आहे का? आता समजा मी समजा एक हात जर असा जर घेतला, याचा अर्थ असा नाही की प्रत्येक व्यक्तीचा हात तेवढाच असेल म्हणून, कारण प्रत्येकाचं अंतर वेगवेगळं असू शकतं. लहान मुलाचं अंतर छोटं असणार आहे, मोठ्या माणसाचं अंतर मोठं असणार आहे. मग हे मोजायचं कसं ना? तर यासाठी कुठली तरी एक अशी पद्धत पाहिजे की जी पद्धत व्यवस्थित असली पाहिजे, की सगळ्यांना मान्य असली पाहिजे आणि सारखी असली पाहिजे. तर या पद्धतीमधून आपण जगामध्ये काय केलं की आता भारतातली पद्धत वेगळी आहे, अमेरिकेची पद्धत वेगळी आहे, ब्रिटनची पद्धत वेगळी आहे. मग या सगळ्यांच्या पद्धती वेगवेगळ्या म्हटल्यानंतर ज्या वेळेला आपण ग्लोबलायझेशन झालं, जागतिकीकरण झालं, म्हणजे आपली लोक अमेरिकेत गेली, अमेरिकेतली लोक भारतात आली, भारतातली लोक जपानला गेली, रशियाला गेली. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना अडचणी यायला लागल्या ना मापन पद्धतीमध्ये. मग ह्या सगळ्यांना एकच पद्धत असावी असं ठरलं आणि त्यामधून ह्या 2 पद्धती निर्माण केल्या. आता MKS आणि CGS. MKSला SI पण म्हणतात. तर हे काय आहेत पहा, तर SI म्हणजेच MKS. M म्हणजे काय, तर मीटर, K म्हणजे किलो आणि S म्हणजे सेकंड. म्हणजे जर समजा तुम्हाला मोजमाप करायचे, तुम्हाला जर लांबी मोजायची असेल तर तुम्ही मीटरमध्येच मोजायची. जर तुम्हाला मास मोजायचं असेल, वस्तुमान मोजायचं असेल, तर ते तुम्ही किलोमध्येच मोजायचं. आणि जर टाइम मोजायचा असेल तर सेकंडमध्ये मोजायचा. आता हे CGS म्हणजे काय? CGS म्हणजे काय, तर C म्हणजे सेंटीमीटर, G म्हणजे ग्रॅम आणि S म्हणजे सेकंड. म्हणजे समजा छोटं रूप, तुम्हाला छोटे एक जी क्वांटिटी आहे ती तुम्हाला मोजायची, तर तुम्ही अंतर जर मोजायचं असेल तर सेंटीमीटरमध्ये मोजा, जर तुम्हाला वस्तुमान मोजायचं असेल तर ग्रॅममध्ये मोजा, आणि टाइम सेकंडमध्येच मोजायचा आहे. तरी पण आपण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे मोजतो बा. आता 1 किलोमीटर काय प्रकार आहे? मीटरमध्ये सगळे मोजतो आपण, पण किलोमीटर काय प्रकार आहे? किलो म्हणजे 1000. किलो म्हणजे काय? 1000. तर ज्या ठिकाणी किलो लावलेला आहे याचा अर्थ तो काय आहे? 1000 आहे. तर मग 1 किलोग्रॅम, 1 किलोमीटर, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. तर किलोचा अर्थ 1000 पण होतो. तर आणि या ठिकाणी किलो म्हणजे काय आहे? हा एक युनिट आहे, मास मोजण्याचं युनिट आहे.
तर आता आपल्याकडे फूट पण खूप प्रचलित आहे. बरेचशा आताच्या नवीन घरांची जी काही लांबी रुंदी आहे ती मीटरमध्ये नाही तर फुटामध्ये आहे. तर ही फूट काय प्रकारे पहा, फूट सुद्धा बऱ्याच देशांनी मान्य केलेले आहे. ते फूट हे 11व्या शतकामध्ये इंग्लंडचा राजा होता हेनरी. तर त्याच्या काळामध्ये काही रस्त्याचं काम झालं, म्हणजे रस्ता मोजायचा आहे, कसा मोजायचा, मग त्या राजाने पाय पुढे केला, हे माझं फूट आहे म्हणजे पाय आहे, याची लांबी जेवढी असेल तेवढं मोजा. तर ते युनिट म्हणजे फूट केलं. तर त्याचा जो पाय आहे ना तो 1 फुटाचा होता, मग त्याला नाव झालं फूट. आणि हे इंग्रज भारतात आले, इंग्रज तिकडं आफ्रिकेत गेले, ऑस्ट्रेलियामध्ये गेले, आणि जिकडे इंग्रज गेले तिकडे त्यांनी हे फूट नेलं. भारतामध्ये प्रचलित फूट होण्याला कारण ते होतं, इंग्रज होते. आणि इंग्रजांनी बरेचसे रस्ते किंवा त्यांची जी काही त्या काळामध्ये जी कामं केली ती सगळी फुटात केली. त्याच्यामुळे भारतामध्ये फूट हे मापन प्रचलित झालं. आणि नंतरच्या काळामध्ये आता मीटरमध्ये आपण मोजतो रस्ते, आता फुटात नाही मोजत. तर मीटरचं काय कडून सुरुवात झाली, तर 1791 मध्ये फ्रान्समध्ये याची सुरुवात झाली. पण मीटरचं असं आहे की मीटर हा 1791 मध्ये फ्रेंच नॅशनल असेंब्लीमध्ये त्याची व्याख्या केली आणि तिथून पुढं मीटरची सुरुवात झाली. आणि 1799 मध्ये त्यांनी जी मीटरची स्केल जी असते ना ती बनवली. क्रिप्टॉन 86 हा जो आयसोटोप आहे त्याच्यातून निघणारी जी रेडिएशनची वेवलेंथ त्यांनी मोजली आणि त्यावरून मीटर हे एक चांगलं एकक आहे, म्हणजे एकदम ॲक्युरेट एकक आहे. त्याच्यामध्ये इकडे तिकडे होत नाही, 1 मिलीमीटर सुद्धा इकडे तिकडे होत नाही असं त्यांनी लक्षात आलं. आणि 2002 मध्ये हे मीटर हे एकदम परफेक्ट मापनाचं एक एकक आहे हे यांनी मान्य केलं. आणि त्यामुळं तेव्हापासून आपण मीटर हे एकक पूर्ण जगामध्ये वापरलं जातं, असं नाही की भारतामध्ये, पूर्ण जगामध्ये मीटर हे एकक वापरलं जातं. आणि आता हे जे 2 सिस्टीम आहेत, तुम्हाला जर मोठं स्वरूप मोजायचं असेल, म्हणजे समजा किलोमध्ये टनामध्ये मोजायचं असेल तर किलोमध्येच मोजायचं, खूप मोठं असेल तर. लांबी जर खूप लांबी असेल तर ती मीटरमध्ये किंवा किलोमीटरमध्ये मोजायची. आणि जर टाइम जर मोजायचा असेल तर सेकंदातच मोजायचा. आणि हे जर छोटं रूप असेल, म्हणजे खूप छोटं असेल, तर हे तुम्हाला सेंटीमीटरमध्ये मोजायचे माप, म्हणजे लांबी मोजायची असेल तर सेंटीमीटरमध्ये. आणि जर समजा तुम्हाला वस्तुमान मोजायचं असेल तर ग्रॅममध्ये मोजायचं. आणि टाइम तर सेकंदातच मोजायचं आहे. आता समजा तुम्ही जर एखाद्या लोखंडाच्या दुकानात जर गेले तर तुम्हाला तिथं किलोमध्ये तुम्हाला देणार आहे. आणि जर तुम्ही सोनाराच्या दुकानात जर गेले आणि तुम्ही जर तिथं टनाने सोनं मागितलं चप्पल काढीत, तिथं तुम्हाला ग्रॅममध्येच घ्यावं लागणार. तर ही मापन श्रेणी आहेत, किलो आणि ग्रॅम, जसं मीटर, सेंटीमीटर. ठीक आहे. तर असे हे मोजमापाची पद्धत आहे आणि ही पूर्ण जगाने मान्य केलेली, त्यामुळं हे MKS आणि CGS पद्धत आहे. ठीक आहे. तर हा व्हिडिओ आवडला असल्यास ह्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.